आणि यानंतर आता बातमी भूकंपासंदर्भातली। म्यानमार आणि थायलंड मधल्या भूकंपाची तीव्रता इतकी भयावह होती की याचे काही अंदाज भूगर्भ तज्ञांनी मांडल्यानंतर अनेकांना अक्षरशः धक्का बसलाय। पाहूयात त्याच संदर्भातला आमचा खास रिपोर्ट। जवळपास 300 अणुबॉम्बच्या स्फोटानंतर जी ऊर्जा तयार होईल तितकीच ऊर्जा म्यानमार भूकंपानंतर निदर्शनास आल्याचं धक्कादायक निरीक्षण भूगर्भ तज्ञांनी नोंदवलंय। आतापर्यंत या भूकंपात 1500हून जास्त लोकांचा मृत्यू झाला। असंख्य इमारती जमीनदोस्त झाल्यात। शेकडो घरं बेचिराख होऊन अनेक ऐतिहासिक पॅगोडा, मंदिरं आणि राजवाड्यांचंही नुकसान झालंय। म्यानमारच्या सागाईंग शहरापासून 16 किलोमीटर आणि जमिनीच्या 10 किलोमीटर आत भूकंपाचा केंद्रबिंदू होता। वरच्या दिशेनं केंद्रापासून जवळपास 470 किलोमीटर पर्यंत भूकंपाचे हादरे बसले। उजव्या बाजूला चीनच्या युनान भाग, जो केंद्रापासून 500 ते 600 किलोमीटर दूर आहे, तिथेही जमीन हादरली। बांगलादेशसह ईशान्य भारतातल्या मणिपूर, मेघालयातही हलके धक्के जाणवले। थायलंड देश तर भूकंप केंद्रापासून 1000 किलोमीटर दूर असूनही इथे अनेक इमारती कोसळल्या। यावरून भूकंपाची तीव्रता किती होती याचा अंदाज लावून बघा। उदाहरण म्हणून जर मुंबईत भूकंपाचं केंद्र होतं असं मानलं तर या भूकंपामुळे 950 किलोमीटरवरच्या गडचिरोलीतल्या इमारती जमीनदोस्त झाल्या। इतकं भीषण म्यानमारमधला हा भूकंप होता। अनेक वर्षांच्या मेहनतीनं उभ्या राहिलेल्या टोलेजंग इमारती भूकंपाच्या धक्क्यांनी अवघ्या 3 सेकंदात जमीनदोस्त झाल्या। मजबूत इमारतींनी तग धरला, मात्र वरच्या मजल्यावरचं स्विमिंग पूल मधलं पाणी कोसळून मोठं नुकसान झालं। कुठे फलाटावरच्या रेल्वे हलत होत्या, काही ठिकाणी अशा भीषण भूकंपात सुद्धा देवदूत बनलेल्या नर्सनी मानवतेचं दर्शन घडवलं। शेकडो वर्षाचा इतिहास असलेले पॅगोडा, मंदिरं, राजवाडे उद्ध्वस्त झाले। या भूकंपाच्या कारणामागे भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि युरेशियन प्लेटमध्ये सातत्यानं होणारं घर्षण मानलं जाते। त्यामुळे यापुढे सुद्धा अनेक महिने भूकंपाचे धक्के जाणवू शकतात असा अंदाज शास्त्रज्ञ वर्तवतायत। टेक्टोनिक प्लेट म्हणजे नेमकं काय, त्यांच्यामुळे भूकंप कसा काय होतो हे समजून घेऊया। टेक्टोनिक प्लेट या पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असलेल्या एका मोठ्या खड्ड्यांसारख्या थरांचे तुकडे असतात। पृथ्वीच्या पृष्ठभागाखालच्या या प्लेट्स सौम्य गतीनं हालचालही करत असतात। त्या हालचालींमुळे कुठे भूकंप होतात, कुठे ज्वालामुखी बाहेर पडतो, तर कुठे विशाल अशा पर्वतरांगा तयार होतात। टेक्टोनिक प्लेटच्याच रूपानं उष्णता पृष्ठभागाबाहेर पडून ज्वालामुखी बनतात। त्याचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील। सोप्या भाषेत जर आपण आपल्या कपातला चहा काही काळ तसाच ठेवला तर एक थर तयार होतो। तो गार झालेला पृथ्वीचा पृष्ठभाग समजा आणि त्याखाली उष्ण असलेला भाग हा टेक्टोनिक प्लेट प्रमाणेच काम करतो। एका सिद्धांतानुसार पृथ्वीवर जीवनाची सुरुवात होण्याआधी आता विभागलेले 7ही खंड एक अखंड भूभाग होता। त्याचे विभागून तयार झालेले आशिया, आफ्रिका, अमेरिका, युरोप अशा सर्वच खंडांची रचना याच टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे झाली आहे। पृथ्वीवर साधारणतः 7 ते 8 मोठ्या टेक्टोनिक प्लेट्स आहेत। लहान प्लेट्समध्ये भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि सध्या चीन, रशिया आणि म्यानमार ज्या भूभागावर आहे त्याला युरेशियन टेक्टोनिक प्लेट म्हणतात। एका थिअरी
अंदाजानुसार भारताचा भूभाग अब्जावधी वर्षांपूर्वी आत्ताच्या युरेशियन प्लेटला धडकला आणि त्याच धडकेतून विशाल अशा हिमालयाची निर्मिती झाली. तेव्हापासून भारतीय आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्स मधील अंतर्गत दबावातून वारंवार भूकंप होत आलेत. टेक्टॉनिक प्लेटचा तुकडा वरच्या किंवा खालच्या बाजूला सरकून पृष्ठभाग खाली किंवा वरच्या दिशेने सरकतो किंवा दोन प्लेट मधल्या दबावामुळे जमिनीवरचा भूभाग त्याच्या मूळ जागेपासून मागे किंवा पुढेही होतो. जिथे भूगर्भातला दबाव आणि हालचाली जास्त असतात त्यानुसार भूकंप प्रवण क्षेत्र ठरतात. या भागात दोन्ही बाजूच्या टेक्टॉनिक प्लेट्सचा दबाव सर्वाधिक असल्यामुळेच भूकंपाच्या सर्वाधिक घटना याच भूभागावर घडल्याची उदाहरणं आहेत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.